काशिकापुरादिनाथ काल भैरवं भजे। मित्रांनो, आज कॉलेजला सुट्टी होती, म्हटलं व्हायचं कोल्हापूरला फिरून यावं म्हणून आता कोल्हापूरला निघालो आहे। आता मी वॉटरमध्ये आलेलो आहे, तुम्ही बघू शकता। वॉटरमध्ये एक मेंबर भेटला, म्हटलं भावा कुठं जायचं, म्हटलं भावा कोल्हापूरला। भावा म्हटला शे फाट्यापर्यंत जाणार आहे। बरं म्हटलं मग तितक्याहून मग काय आता शे फाट्यावर आलेलो आहे। फाट्यावर दुसरा मेंबर भेटला, दादाला म्हणलं कुठं निघाला, दादा म्हणला कोल्हापूर। बरं म्हटलं मग काय जमलंच, मग बसलो गाडीवर। भावानं तार आणि पुतळ्यापाशी सोडलं, परत दुसऱ्या मेंबरला हात गेलं, म्हणलं महालक्ष्मीला जायचे। मग ते मेंबर म्हटला चालते बसा, ते तिकडं काय जाणार नाही पण त्या जवळ सोडतो। मग काय त्या मेंबरनं आता मला सोडलं इथनं काय थोडं राहिलं आहे महालक्ष्मी मंदिर। आता मी चालत निघालेलो आहे। मंदिराच्या शेजारी आता थोडं राहिलो, तेवढ्यात बघितलं तर काय पालखी आली, मग आता पालखी दाखवतो। आता मी पूर्वेकडील महालक्ष्मीच्या दारापाशी आलो आहे, तुम्ही बघू शकता। ह्या आता आपण इथून आता आत जाणार आहोत। प्रवेशद्वारातून आत आलो, बघितलं तर इथं महालक्ष्मीची मूर्ती होती, मग काय इथलं दर्शन घेतलं। आता आपण पुढे जाऊयात। आपण महालक्ष्मी मंदिराच्या जवळ आलो आहे, तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात गर्दी आहे इथं। पाठीमागं बघू शकता, हे मेन गेट मधून आता आपण आत जाणार आहोत। भाविक बघू शकता मोठ्या प्रमाणात आलेले आहेत दर्शनासाठी। चला आता आपण आत जाऊया। गेट मधून आत आलो, बघू शकता तुम्ही मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। माग बघू शकता तुम्ही DY पाटील टेक्निकल कॅम्पस तहसीलचे स्टुडंट आलेले आहेत। कशासाठी आले काय माहित नाही, पण काय दिसली। तुम्ही इकडे पण बघू शकता टी-शर्ट दिसतात का तुम्हाला? हा, ते विद्यार्थी आपल्याच कॉलेजचे आहेत। तरी आता आपण आज जाऊ शकता मोठ्या प्रमाणात लाईन लागलेली आहे आपल्या। मला वाटतं जर मी काय थांबलो या लाईनीला तर संध्याकाळ होईल, मग काय म्हणलं आपण आता बाहेरनच दर्शन घेणार आहे। पण म्हणलं काय तुम्हाला दाखवूया गर्दी मोठी लाईन लागलेली आहे। बघू शकतो माझ्या पाठीमागे इकडं आत पण मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। आत येत होतो, माझ्या खांद्या होती बॅग, म्हणले बॅग काय चालत नाही। परत एखाद्या दुकानदाराकडे गेलो, भाऊ म्हणला तिथला प्रसाद वगैरे काय घेतल्याशिवाय काय तुम्हाला बॅग ठेवता येणार नाही। भावाला म्हणलं भावा पैसे काय नाही, एक दोन वेळा रिक्वेस्ट केली, भावानं मग काय म्हणला ठेव, मग काय आता ठेवली। आता बघू शकता तुम्ही, आता आपण मुखदर्शन लांबनं घेणार आहोत। आता आलो आहे, तुम्ही माग बघू शकता त्या जिन्यावरनं लाईन लागलेली आहे, ते डायरेक्ट आत जाऊन दर्शन घेणार आहेत। आणि बाकीचे भाविक जे बाहेर तुम्हाला दिसत आहेत ते सर्व बाहेरून आपले दर्शन घेण्यासाठी चाललेले आहेत। आपण पण आता बाहेरूनच दर्शन घेणार आहे। चला आता आपण दर्शन घेऊया। आता तुम्ही बघू शकता आपण मंदिरापाशी आलेलो आहे। आता खूप गर्दी असल्यामुळे आपण आता तिथूनच मुखदर्शन घेणार आहोत। Hare
दर्शन घेतलेलं आहे. आता आपण मंदिराच्या बाहेर जाणार आहोत. मी आता अंबाबाई देवीचं दर्शन घेऊन आता बाहेर आलो आहे. मगाशी गेलतो, मला 1-2 तास झालं होतं मला दर्शनाला वेळ लागला. मगाशी पण एवढीच गर्दी होती आणि आता पण एवढीच गर्दी आहे, होऊ शकता तुम्ही. आता महालक्ष्मी मंदिरातून दर्शन करून आलो. आता आलो आहे मी मिरजकर टेकडीला. इथं तुम्ही मागं पाहू शकता ज्योत थर्माकोलची त्याची तयार केलेली आहे, सुंदर अशी तयार केलेली आहे. तेव्हा मिरजकर टिक्कीचा चौक आहे आणि इथं पुढे तुम्ही बघू शकता दूध कट्टा असतो. इथं मिरजकर टिक्कीच्या इथनं फिरून आलो. आता काय म्हणलं कोल्हापूरमध्ये राहिला होतो तेव्हा हे आमचे रूममेट होते, म्हणलं आहेत का बघावं. ते काय होतेच, मग काय त्यांचं खाली काम चाललं होतं. म्हणले चला वर थंड सांगतो. हे बघू शकता तुम्ही, त्यांनी थंड सांगितले. आता काय त्यांची गाठ घेतली, आता आपण जाऊयात. परत म्हणलं तुम्हाला कोल्हापूरमध्ये खाण्यासाठी प्रसिद्ध असलेली खाऊ गल्ली दाखवूया. तुम्ही बघू शकता आता आपण खाऊ गल्लीत आलो आहे, तर तुम्हाला आता पुढे अजून दाखवतो. चला रेल्वे स्टेशनच्या इथं आलो. बघितलं तर काय तुम्ही मागं बघू शकता रेल्वे निघाली होती. तुम्हाला म्हटलं व्हायचं व्ह्यू दाखवूया. बघा निघालेली आहे. आता मी तारराणी चौक कोल्हापूर या चौकात आलेलो आहे. आता हा चौकातून सरळ रस्ता बावड्याला जातोय, भगवा चौक. म्हणून आता आपण भगव्या चौकामध्ये जाणार आहोत. पुढं आलो, बघितलं तर काय DY पाटील कसबा बावड्याचं लागले. म्हणलं तुम्हाला दाखवूया. तुम्ही बघू शकता पाठीमागं कसबा बावडा कॅम्पस. काल माननीय राहुलजी गांधी यांच्या हस्ते पुनराकृती पुतळा अनावरण सोहळा झाला कसबा बावडा येथे. ते आता आपण पाहणार आहोत. बावडा मार्गे मी सर आता परत शे फाट्याला आलो आहे. आता इथून आता गाडी पकडून वाटरला जाणार आहे. आता मी चौरे फाट्यावर आहे. तरी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. आता आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया. धन्यवाद.